तुले शोभते काय हे? जटी गेली तटीच बसत, वावरात गेली सकाळपासून वावरातच जाऊन बसली. तुला घरी यायला काय झालं 12 वाजतापासून? इकडे कामधंदे पडत नाहीत का? धुणं राहते, पाणी आणणं राहते, कोणं करायचं? एकटीनं करावं का मा बायकोनं? तिचं लग्न झालं त्यापासून तिला सुख नाही एका मिनिटाचं बी, आणि तुला समजत नाही. तुमच्या मायले तेवढं काल समजीन बापा. ते तर मला सुख देणारी आहे काय? माऊरा खाणारी आहे ते. ते काही कामधंदे नाही करत, मला कामावर लावून देते. ते तर अशी आहे, मान तर खूप बदमाश आहे ते. अरे बापा, आता या वयात माझ्यानं होते काय? होते तेवढं करतो ना बापा मी. तुम्ही म्हणसाल सगळं सगळं उरापोटावर घे, आता कसं जमीन या वयात? करतो ना मी, करतो ना. असं नाही की बा आयतच खाऊन राहिली की हे नाही करत की ते नाही. आता वावरातलं करतो बापा, वावरात येऊन घरचंही करतो, भांडेही घासतो बापा. अजून किती करू? अजून किती करू आता? अजून किती करू म्हणजे किती करतो? तू काहीच तर करत नाही, नुसतं नी ठुल्ली सारखी बसेल असतं. माझ्या बायकोचं सारं काम करते. आयतं खातं नुसतं डांगरे. लोकांच्या घरी बुड्यापाड्या पाहिल्या की नव्हे वाटण, आमची डोंगरी नुसतं ऐश करते, नुसतं बसते. मा बायकोले कामं सांगते नुसतं. मा बायकोनं काय काय करा बिचारीनं? किती टोला घ्या, म्हाताऱ्या माणसानं कसं कामं करा. नाही, ते नाही जमत. आमची नठुल्ली डोंगरी फक्त बस वाकाय टाकली की झपली. तुमची माय तशीच आहे व, काही नका सांगू ना. हेला ठोकी माय आहे तुमची. तुमच्या म्हटलं ऐकते ना ते. पाहा ना, तुम्ही सांगून राहिले तरी उलट बोलते ना. जी माय आहे सगळी ऐदी खटारा. बाकी काय येते तिला? फक्त अटी बसणं सांगा आणि वावरात जाऊन बसणं सांगा, एवढंच येते, बाकी नाही. बोला ना बापा, बोला. अजून काही राहिलं असेल तर बोला ना. एवढं करून बी, एवढे काम करून बी म्हणतात काहीच नाही करत. आता सांगा, आता मी नका जीव कापून द्या काय याच्या हाती? आता किती काम करा मी ना, आता किती का? डोंगरे, तू काहीच करत नाही ना. वरून म्हणतो बोलायचं काम जातो, आणि तो पाण्याला गेली पाण्याला जातो, झोर झाडून काढू राहिले, झाडू पागल सारखी तर करतो. आठाने गोळ्या पडेला जशा तुझ्या. आता सांगितलं तेवढं काम करत जाय. बटबट करायचं नाही, तोंड वाशाचं नाही, घरामध्ये सांगून राहिलो मुकड्या ना. मी काहीच नाही करत ना, मी सगळं आयतं खातो ना बाबा. तुम्ही बायकोच करते ना सगळं, म्हणून हे काम पटापट होतात बाबा. अरे बोल. पाव कसे बोलते ते, तो स्पष्ट माझं नाव घेते, म्हणते हे लय करते काम. पा तुम्ही पा या बुडीला काय गंमत त्रास देऊन राहिला का? या बुडीचा पोरगान वायरी सून. पा बरं, पा रे ना पा. चला तडी गड्या, काय बोलून काय राहिला रे बा? अरे त्या बुडीनं किती करा रे बा, किती करा. जीव घेतो का त्या बुडीचा? जीव घेतो का? वावरातही जाते, घरचंही करतील का? कसं पाणी भरतील का 2 हांड्यानं? तरी लोक तुम्हाला दोघं नवरा बायकोले म्हणजे काही पडेलच नाही त्या बुडीला. मारून टाका मग त्या बुडीले. एवढं वागून जीवार आलं तुमच्या तो. तुले गळ्या काही माईची किंमतच नाही ना. नाही, तुले फक्त तुझ्या बायकोचं फोडेल आहे. आलो ना गावात तोंड घालायला, मचर करायला. आता गावातल्या लोकांचं दुसऱ्याच्या घरी तोंड घालायचं, मचर करायचं काही काम नाही ना. अटी काही कोणी बोलावलं नव्हतं बा आमच्या घरात तोंड घालायला. तसं कोणाच्या घरी कुचकुच चालू असलं की आलंच पाहिजे गावात तोंड घालायला त्याच्या घरी. आदतच आहे नाही द्यायची. पण इनाकारण कोणा घरी तोंड घालायला येऊ नये ना. आमचा फॅमिली मॅटर आहे. मी मामायले बोलून राहिलो. तुमचं कोण पोट दुखून राहिलं बा? तुम्ही का आले अडीचा तोंड घालायले? हालतू तुम्हाला बोलावलं तर का? आमंत्रण होतं का? बिनलाजा वाहनाचे आले 3 डोंगरे अडीचा. बापा बुडे हो, तुम्ही उठून चालले जा बापा. हात जोड, तुम्ही पाया पडतो तुमच्या. हे काय बापा, आता बायकोचा भाडा व्हायला. आता तुम्हाला काही नाही बोलील ना बापा तो. माझ्याला तुम्ही काय ऐकून घेऊ नका बाबा. चालले जा तुम्ही तुमच्या घरी. जसं होईल तसं होऊ द्या आता. पाहा तुमची माय काय म्हणते तुम्हाला तर. बायकोचा भाडे पहा मग काय म्हणते. बायकोचा भाडे किती शिल्लक बोलते तुमची माय. पहा ना किती शिल्लक बोलते रे शिनार. लोकांचे देखत ते बी काय म्हणून राहिली. बाई ते बुटी काही बोलून नाही राहिली ना. शिल्लक नको चालू ना. काही संस्कार आहेत की त्या माय बापान काही टाकेल यावं. म्हातारा माणूस आहे, त्या बुटीच्या होत नाही तरी लोक तुम्ही काम करायला लावून राहिले ना. वरून तिथे शिल्लक आणि गिल्लक करून राहिले. लाजा वाटेल पाहिजे तुम्हाला बी. आमच्या लाजा काढायचं तुमचं काही काम नाही ना. तुमच्या घरी आलो काय मी? तुम्हाला बोलायला आलो काय? दुसऱ्या घरात काले तोंड घालता तुम्ही? निघाडून सळेल तोंड हो, डोंगरा वाहनाचे हो. काल आले रेडी मा घरी तुम्ही? आले माझ्यावर होतो ना बापा. तुम्ही जा ना. हा उभा राहण्याचा काही बोलते ना बापा तुम्हाला. आता मला सवय व्हायला बापा शिव्या खायची. माझ्या का तुम्ही बी आता बोलणे खाता का त्याचे? आणि ते रगेलात ना बापा दोघं बी. काहीचे माई बोलतात ना. तुम्ही लोक ऐकून घेऊ. मी ऐकतो बापा. जा तुम्ही, जा आटून लवकर. वहिनी तुम्ही अशा भेता म्हणून यानं खूप जिंकली तुमची. तुम्ही याला भिवू नका ना. हा काय ऊर अडचणीन तुमच्या दोघही नवरा बोकानून राहिले अटी. आम्हाला म्हणतं काय तू? काही लाज वाटते तुले? माहिती हाल करून राहिला त्या बुड्डीचे. काम होत नाही तरी बिचारे काम करते, हातपाय थरथर कापतात तिचे. तरी लुच्च्या कामाला पाठवत. घरी आल्यावर करकर लावतो तिच्या मागं, भांडणं करतो तिच्या बरोबर.
अरे याले बायको सांगेन तसा नाचते हा. बायकोचा गुलाम आहे ना, चोरू का गुलाम. चोरू का गुलाम. सळील तोंडी म्हटलं आहे की बायक तो बायको म्हटलं. हा पाव पाव हा डंगरा काय चबरून राहिला तर घेणं देणं यायला काही करणं आहे का, पण पकडे तोंड घालून राहिले. निघा लवकर निघा आठवून. हे डंगरीला घेऊन जा आठवून. पाणी येऊन राहिलं तुम्हाला. हे डंगरली नाही पाहिजे मला अटी सळेल तोंडी. निघ डंगरे सायाचे लवकर निघ. चला तुम्ही, गरज नाही अटी राहायची. चला मी कुठे जाऊ बापा आता, कोणाच्या घरी जाऊ रे. असं नको बोलू ना बापा, मला काय घराच्या बाहेर देता का काढून आता. ठीक आहे तिकडे मर्याले, पण अटी नको थांबू आता. हा अटी नको थांबू. नाही निघ उठून निघ लवकर. मी तुला खाऊ बी घालत नाही, पिऊ बी घालत नाही. हा तू तोंड बी दाखवू नको अटीचा. वहिनी चला, याची ठसन नको ऐकून खोडली काय ऐकून राहिले. चला निघ डंगरे निघ. तू बुढी न्यायला तयार आहे. तुला जाय लवकर जा. हे लागत आहे ना घुबड तोंडी. हे निघते काय घरातून, इथं रोयल आहे ना अटी काही. ते नाही निघत, ते तर अटीच मोदी. घुबड तोंडी चालली हो चालली. एवढं बोलू नको, एवढं नको बोलू ना. हे जेवढं बोलू राहिली की तेवढं तुला भरून द्यावं लागेल. माझ्यासारखे हाल होतील तुझे. मी पुढचा पुढे. तू निघ अटून लवकर. जाय लवकर अटून, तोंड हारो. वहिनी तुम्ही काही काळजी करू नका, लढू नका. चला तुम्ही चला. वहिनी तुमच्या पोराला अद्दल घडावं लागते आता. सुनीले नु पोराली तसा काही मेळ येत नाही. नाही तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहत नाही. जिंदगीवर त्रास भोगता काय तुम्ही सांगा आता. आता बापा या वयात करू काय मी आता. कशी अद्दल घडू त्याले, कशी अद्दल घडू बापा. तुम्ही म्हणता की असं कर तसं कर. आता नाही होत ना बाबा त्या गोष्टी. अरे बापा साधन सरळ आहे ना. पोरीले जावायला फोन लाव. हा त्याला बोलवून घे अटीसा. म्हणा हे उभं राहण्याचे असे माजून राहिले. हा तू पोरगी आली सारखं करते ना मग द्यायले तर पोराले त्या सुनीले. त्याला काही सांगत नाही तू. मला आत नाही पोरीले अटीसा. न वहिनी एवढा त्रास भोग्याला पुरत नाही ना अटीसा. खरंच पोरीले जवायला बोलवून घ्या तुम्ही. काय आता खळा निवाळा करा. कद लोक त्रास भोगता त्या दोघांचा, नवरा बायकोचा, पोराचा तुमच्या. आता बापा मा पोरीले जवळ काय सांगत बसू बापा इकडच्या गोष्टी फालतू टेन्शन. बापा मी जसं आहे तसं सोचतो ना. काही म्हणू बापा ते मला काही बोलो. आपल्याला काय बापा त्याला काही सांगायला पुरत नाही. वहिनी बैठक बसवल्याशिवाय मिळणे येत. हा जवायला पोरात बोला असला की ना ढिसा ते काहीतरी करतील. नाही तर काय तुमचा जीव जाईन काम करू करू. कडलं भांडे कुंडेन त्या लेकराच्या गांडा धुचरायचा त्याच्या तुमच्या पोराच्या सुनीच्या. सांगा तुम्ही कदलं काम करसान त्याच्या हाती. कदलं करसा लोक म्हणजे बा आता मरेतात लोक. आता राहिलंच किती जीवन आपलं बापा. आता तर मग संटेत जावं लागते आपल्याला 2-4 वर्षात. आणि आता 2-4 वर्षासाठी कुठे कोणाला त्रास द्यायला पुरते कुठे मा पोरीले. हो हिची बांडी घोडी हानत्यानं गड्या ऐकतच नाही ना. हे पहिल्यापासून ऐकलंच नाही ना. तरी म्हणून मी इले की ते बाई पोरगी बोगस आहे बरं, वाईरी सून करू नको. मी हिनं ऐकलं नाही. मग म्हटलं केली. मग आता त्रास कोणाला उन्हाळा इले. मग आता आपण काय म्हणून राहिलो तू बैठक बसू बा जवायले पोराला भला होतीचा तुझ्या पुरील बोला ना ती. वहिनी तुम्ही ऐका आमच्या म्हटलं. पुरीले जवायला बोलून घेता येईल. फोन करा म्हणा असं असं मला त्रास होऊन राहिला, मला काम करायला होऊन राहिलं, माझी इस्टेट असल्यावर मला खाता नाही येऊन राहिलो. 6 एकर वावर आहे तुमचा जो घरदार आहे. तुम्हाला घरा बाहेर काढून दिलं त्या लुच्च्या पोऱ्यानं. मग काय ताट्टा झाली लाव जवायला पुरील फोन. बरं बापा तुम्ही म्हणसान तसं करतो बापा. आता पोरीला जवळ सांगतो बापा. पण आता तुम्ही म्हणता तर पोरीला जवळ सांगल्यावर बी पोरीन जवळ गेला घरी. आणि मग घरी गेल्यावर बापा या सुनीनं मा पोरानं मला बद ना काढा. म्हणतील तुला ते कसंच बोलावलं आणि कायसाठी बोलावलं. तुला सगळं सांगून दिलं. असं होईल ना ते. इकून बी पेच बाबा तिकून बी पेच. त्याची काळजी करू नका तुम्ही. ते पुढचं पोलीस पाहू वहिनी आपण. पण आता तुम्ही बोलवून घ्या. एवढा विचार करायला लागते काय. असं होईल नाही तसं होईल. तसं काय पोरगांसून मारायचे राहिल्या का तुम्हाला. किती मार खाल्ला तुम्ही. आम्हाला माहिती आहे सर्व अंतरचं तुमच्या घरातलं. त्याचा काय नाही बसताना बसा लागेल म्हणून जवायला पोरील बोला जावा फोन करा बापा. करतो टेलिफोन करतो. बऱ्या वानाचे निघले बापा. काट्ट काही खरं नाही ना. काट्ट्याबरोबर सुनी तसेच निघली ना. दोघंही सारखेच झाले ना बापा. असे कोणाला ना भेटो बापा. असं काही बापोटी मी ना आता काय जन्म दिला बापा. कोणाले शेताले जन्म दिला. आता काय करू कुठे जाऊ आता. हे इले सांगून हिच्या डोक्यात उजेड पडत नाही की मी आलोय सांगितलं दिले तू सून आणि तुझ्या पोऱ्या तुला त्रास देऊन राहिला तर काही ना काही बसताना बसू. तू इस्टेट आहे घरदार आहे काहीतरी कर. तुले कुत्र्यासारखं वागून राहिले हे. तरी हे गोष्ट घेतली जाऊ दे. म्हणते मा पोरगा माय सूट आहे डमू काय करा लागते. आता पाय बरं कसं काय हाल झाली. आपल्या डोंगऱ्याच्या गांडीवर मोठी गोम असते ना. आपण आपली गोम दाखवत नाही. आपल्याला मोठा लाळ येते आपल्या पोराचा आणि सोनीचा. पण त्याला आपला लाळ नाही. आपला इट येते त्याला वास येते त्याला. त्याला अद्दल घोडाच लागते. पण म्हातारा माणूस काय म्हणते जाऊ दिले
काय हे करा. जाऊ दे आता, काय करते काय माहित आता ही बुढी बी. हिनं करायलाच पाहिजे खरंच ना. त्या पोऱ्याला धडा शिकवायला पाहिजे, त्या सुनीलही धडा शिकवायला पाहिजे. हो, चांगला अद्दळ घोलायला पाहिजे. चला बरं जाऊ हिच्या मागं, काय करते काय नाही पाहू. चला 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 चला. माय बुढी काल येऊन राहिली माय बेटी. पुष्पे पुष्पे काय म्हणता त्या, काय म्हणता, काय झालं? मा पोरीले फोन लाव बरं, लाव बरं लवकर फोन मा पोरीले, मला बोलायचं आणि तिच्यासोबत. असं काय झालं बापा? घाई गडबड मध्ये म्हणून राहिल्या, लवकर फोन लाव मा पोरीले, फोन लाव लवकर. काय झालं? लाव बरं लवकर फोन लाव ना. तुला तर माहित आहे आता मला कोणता त्रास आहे तर रोजचा. पोरीले फोन लाव बरं मला लवकर. बरं बरं लावतो फोन. हॅलो बेबी बोलू राहिली का बेबी? ना वहिनी बेबीच आहे ना बापा. तुम्ही ना फोन बेबीलाच लावला ना. बेबी उचली नाही तर कोण उचलीन तर? बरं बरं ते जाऊ द्या. ते तुमची आई आलती माझ्याजवळ, म्हणे मा पोरीले फोन लावा म्हणे, म्हणून फोन लावला मी ना. बोला तुमच्या आई सोबत मग. हा बोल ना आई बोल. बेबे लवकर ये रे तू अटी, लवकर ये. आई मावरला संकट आलं बापा मोठं, लवकर ये तू अटी. काय झालं? काऊन लढून राहिली तू अशी? झालं काय ते तर सांग मला. लढू नको बा तू. ओ माय बेबी तुला काय माहित नाही का? तुझ्या भाऊन भाऊजाई कशी आहे तर ते कायचं बाई बोलून राहिले ना बापा. तुला माहित नाही का तुझ्या भाऊ कसा आहे तर बायकोचा भाड्या? ते मला घराच्या बाहेर काढून दिलं ना बापा. कायचं बाई बोलून राहिले ते म्हणे तू लवकर ये. कोणी हालतीत लवकर ये तू अटी. आई पहिलेच म्हणो की मी तुले की तिले वागू नको, ते काही धडी नाही बरं. पण तू काय म्हणत नाही? हो माय सुनलंय, चांगली आहे लय चांगली आहे. पाय ना आता डोक्यावर हागली की नाही ते तुया दिलं की नाही घराच्या बाहेर तिनं काढून तुले. आता काय करशील तिचं? आता काय करशील सांग ना. हो बेबे जे झालं ते झालं बापा. आता चुकी माहीत होती ना त्याच्यात. आता काय बोलू मी. पण आता कसा तुझ्या भाऊला बदमाश आहे ना, बायकोचा भाडा आहे ना तो. आपला तर एक शब्द नाही ऐकत नाही तो. बायको म्हटलं ऐकते, आपण म्हणा येईल तर तो तिकडे बेल लावते. सांग आता काय करू मी. मग आता सांग, तू मला तटी बोलावून राहिली, मग आता तटी येऊन मी काय करू? भांडणं करू का आता मी त्याच्यासोबत? सांग तूच. तू ये अटी आल्यावर पाहू मग काय तर. तू त्याच्या सोबत काही कर बापा, काही बोलते येईल, पण कसं हे माया बंदोबस्त कर बापा. काही कर तू आता, लवकर ये फक्त. तर ते नाही आली की नाही मग बस यायला वाढ पावते ना. ते तसेच तर मला काम करू करू सगळं माझी जीव घेऊन राहिले. मग तर मला कुठचीच ठेवत नाहीत ना ते. तसं तर त्यानं घराच्या बाहेर दिलं काढून. सांग आता बेबी मी कुठे जाऊ आता? कुठे जाऊ मी? मग आता तुला बोलता नाही आलं काय? घराच्या बाहेर दिलं म्हणतं त्यानं तुला काढून, तर मग तुला बोलता नाही आलं काय? माझं घर मी ना कमायल सगळं, मी कशी काय जाऊ या घराच्या बाहेर? तुम्ही जा दोघं बी घराच्या बाहेर, निघा आटून लवकर. तुला असं म्हणता नाही आलं काय? आता तुला तर माहित आहे बापा. आता मी काय बोलू तटी? ते माझ्या अंगात चौथावून असते येतात बापा. जसे काही मारायला येतात कसे करतात. मी नाही बापा, मी भेटतो त्याला खंचायलात बाबा दोघं बी. तू ये अटी आणि माझ्या कसं बंदोबस्त करून दे बापा तू. आणि तू जर नाही आली बेबी तर मी कसं जीव देऊन टाकी ना. मी सांगू राहिली तुले, तू लवकरात लवकर ये. असं काही करू नको बापा, असं काही म्हणू नको. जीवन घेऊ देतो मी, येतो मी. शांतता ठेव. बरोबर ठेवतो मग मी फोन. लवकर ये बेबी पण तू. लवकर ये. हा ठेव. हा फोन घेऊ माय बेबी फोन. हा बापा आते तुम्हाला मारते का बापा ते? तुमची सूर अंगार येते का जाऊन? काही विचारू नको माय तुम्हाला. आता मला जाऊ दे लवकर उठून. आता काय सांगू माझ्या कथा तुले. तेवढे चालली मी. ती आली म्हणते पुष्पे फोन लाव मापुरीले. पुष्पे फोन ला सांगून द्यायला लागेल ना माईच्या सुनीले मला की अशी अशी बोलली पोरी सोबत. आता सांगून द्यायला लागेल पहिले. मला लवकर चल. मादे इकडे ये ना. कुठे चालली हो माई एवढी पटापट? बोला ना बाई काय म्हणत होत्या का? मादे तू सासूला एवढा काऊन त्रास देऊन राहिली हो माय बाई? किती त्रस्त झाली तुझी सासू. किती टेन्शन मध्ये आहे माय. तुला कसं माहित माय बाई? मी कधी त्रास दिला? कोण सांगलं तुले? तुझी ननद येऊन राहिली आता बेबी टी. काले माय बाई ते बेबी काल येऊन राहिली आता अटी? आले म्हणजे माय बाई तुला त्रास नाही देण्याला आला का तुझ्या सासूले म्हणून येऊन राहिली ती अटी. आता तुझ्या सासून फोन केलता ना माय तटलोक पोचली का ती? आता फोनही केला का तिनं? आता तू सांग त्या बुडीले कोणतंच काम सांगत नाही मी. आणि म्हणते त्रास देते मैसून. आता खरं मी त्रास देत असती तर काही एवढं झालं असतं काय? तिला कोणता धंदा नाही करायला लावत मी, काहीच नाही करायला लावत. पण ते कशी तरी मी बदनामी करते की हे नाही करत ते नाही करत. आता सांग मी काय करू बरं? मला तर माहित आहे तू कोणताच त्रास देत नाही तिले, तर कामही कोणते सांगत नाही. निरा बसेल तर असते तुझी सासू. पण आता कसं ते डंगरेले सवयच पडेलात ना तशा कुचाकीची करायच्या. आता तुला काय सांगू माय बाई? आता मी तिला आयत ताट घेऊन गेली ना, आंब्याचा रस पुरणाच्या पोया खप 3 आंब्याचा रस खाल्ला तिनं. आता मी बोलली नाही ना, नाही तर एखादी बाई बोलत होती की काय खातो माय बाई तू? अप्पलपोटी आहेस काय? आणि खट्ट्या एवढा रस खाल्ला. पण म्हटलं नाही आपण बोलू नाही. खाते तर खाऊ द्या. दुसऱ्या दिवशी तिनं काय पचका केला माहिती आहे? लुगडं भरून ठेवलं. आता सांग आता हे खायचाच परिणाम आहे की नाही? एवढं गडबगड खा काय एवढ्या म्हाताऱ्या वयात. पण ह्या डंगऱ्या राखत नाहीत ना काहीच, गप्प खायचीच ठेवतात. तरी मी तिला काही म्हणत नाही बरं, शब्दाने दुखत नाही माझ्या सासूले. पण तरी माझी सासू करते माया कुचा निंद्या. याले त्याला सांगते माई सून अशी माई सून तशी. पण मी ना सांगलं का कधी कोणाले की माझी सासू अशी की तशी की एवढं खाते की तेवढं की लुगडे भरवते? कधी सांगलं का मी ना? ऐकू आलं का तुले? सांग बरं.
माय मला तर माहित आहे तू कधीच कोणाजवळ काही म्हणत नाही म्हणून, कधीच तुला काही म्हटलं नाही, ऐकू बी आलं नाही आपल्या कानावर. पण कसं ह्या डंगऱ्या असतातच ना तशा, ह्या स्वतःच ठेवतात झाकून आणि आपल्या सुनाईचं वाकू वाकू सांगतात मग लोक येले. आता त्या बुद्धीनेच माझ्यासोबत भांडण केलं, बरं भांडण केलं आणि असं तसं बोलली मले आणि घराच्या बाहेर निघून गेली. आणि आता लोकांना सांगेन की सुनीनं काढलं घराच्या बाहेर. आता सांगा आता काय करा आम्ही? फालतूची बदनामी करते की नाही ते माई. हा लोकांना काय वाटेल खरं की या बुद्धीची सून लय बदमाश आहे, खायला देत नशील, वावरात जायला लावते. पाहिलं तर मी म्हणतही नाही बरं तिले की वावरात जाय की असं, आणि तीच वावरात जाऊन बसते झाडाखाली. बापा कर तू त्या मनानं कर, पण कसं मग असं करू तरी नको बापा, माई बदनामी तरी नको करू. पण नाही ना, करीन ते असते. जाऊ दे माय बाई, ह्या डोंगऱ्या असतातच तशा. कसं ते आलती माझ्याजवळ म्हणे मा बेबीले फोन लाव म्हणे माय बाई, आणि तूच बसली सांगत ते असं तसं, हे मला अशी करते तशी करते, बेबे लवकर ये तू आणि माया ठाव ठिकाणा लाव तू, अशी बोले ते. येईन आता विनानात येतेच, येऊ दे ना मग. महिन्यानं देते तर मी काय भिवून राहिली काय? जे खरं आहे ते खरं आहे, पाहतो ना मग. महिन्यानं बी काय म्हणते तर तिचाही पान उतारा करतो मग, जास्त शिल्लक बोलली ते माझ्यासोबत की. आता कसं बुद्धीसारखी पोरगी बेबी बी माहित नाही का तुले कशी आहे बोलायला तर, वथारेच मारते निरा. पण पाहिजे माय बी जरा सांभाळून राहायचं तिचे. अरे ना किती वथारे मारते तर मा पुढे नाही जात कोणी. मी तर अच्छा ठीक करतो, ते काय आहे पाहिजे मग तेवढं. आता काय आहे तुमचं तर निपटा माय. माय बाई विनाकारण आमच्या मागे वाफत आली ना, हे बुडीच करते ना काळ्या. आता बरं आम्हाला लागते, पण त्या गावाला तोंड आम्हाला द्यावं लागेल. आता मानवऱ्याला आता सांगा लागेल, हाताशी धरा लागेल ना मानवऱ्याला, बैकून द्यावं लागेल ना जरा. आता कसं एक तर त्याची बहिणां जवळ येऊन राहिले, जवळचा बी इंतजाम करा लागेल जरा. दारू मारू मटन गिटन कसं मग कसं पाहुणा बी खुश होते जरा, मग पाहुणा बी आपली बाजू घेते ना. तर काही आम्हाला माहितच नाही हे किती बदमाश आहे तर. म्हणते सासूले आंब्याचा रस पूर्णाच्या पोळ्या द्यायला म्हणते. 3 आंब्याचा रस तू खाऊ घालणारी आहेस काय? तुला एक आंबा नशीन फेकून मारला त्या बुडीनं, तर काहीच नशीन खाल्लं ना. वाईल कोरके खाते ते बुडी, वाईल कोरके. आणि आम्हाला म्हणते की असं करतो बुडीले तसं करतो. तू करणारी असं छानपणा शिकू देते. बुडी माहित आहे ना आम्हाला कशी आहे तर. बुडी तर तुले अरे शब्दाना दुखत नाही, पण तुसता सगळी बुडीला वावरात धाडते, असं करते, पाणी भरायला लावते, लागे स्वयंपाक करायला लावते. लय बदमाश आहे गेले काजी. आपल्याला काही घेण देण नाही. बेबी आली की बेबी करते तिचा पान उतारा. आता उठा बरोबर लवकर, चला बरं. कुठे नेऊन राहिली बोले तू? चला चला करून राहिली. कुठे जाता कुठे आहे? आपल्याला मामाच्या घरी जा लागते, काम आहे अर्जंट, चला लवकर. बापा रे, त्या माईच्या घरी काय आहे आता? काय आहे काय तटी? अगं तो उभं राहण्याचा मा भाऊ मामाला त्रास देऊन राहिला ना. काहीचा काही साधवते ना, काम करून घेऊन राहिला ना मामाजवळून. या वयात काम नाही होत ना मामाजवळ मायाच्या ना. तो त्रास देऊन राहिला ना मामाईले, ते निपटायला जाणार आपल्याला, चला. हा त्या माई त्रास होणारच, आणि तुम्ही ऐकत नाही ना. पहिल्यापासून सांगून राहिलो मामी, 2 एकर वार तुमच्याजवळ ठेवा, पैसा आदला ठेवा, घरातली एखादी खोली ठेवा. पण ऐकत नाही तुम्ही माझ्याला काय शिल्लक मा बाबूच करते. बापा जाऊ दे, आता ते झालं पण आता तिचा फोन आलता, मला लोळे माई माय भ्या लोळून राहिली फोनवर. तो म्हणे बायकोचा भाड्या मांगार मारायला आलता म्हणे माई सांगेन म्हणे माय फोनवर सांगेन लोळे माई माय. लढायला लागणारच आहे त्या मायले. तुम्ही ऐकते थोडी. मी ना दाखे म्हटलं मामी असं करू नका बरं, मामी असं. पाहुणे बा तुम्हाला काय समजते? मा पोरगा चांगला, मा पोरगा मा प्रेम करते. ढमू काय माय वायरी चांगली आहे, ढमू काय फला नाही. मग घ्या मग आता दाबून. आता काल लढून राहिले. उद्या बापा तुमचं लय खरं आहे, पण आपल्याला तटीचा जाणार ते मोड नाही काय तर त्या बुडीचं बसतान बसून देणार नाही. त्या बुडीचा जीव घेणार ते दोघं नवरा बायको. मा भाऊ तर माहिती आहे तुम्हाला कसा आहे, तर साधा सिंपल माणूस आहे. त्याची बायको बदमाश आहे, साऱ्या गावाची बदमाश आहे ती बाई. काय सांगा तुम्हाला, ते थोडे बोगस आहे. तेच काम करू ना आपण दरवर्षी. कुठलं सुटलं की चालले तडीचा. दरवर्षी पावसाळा लागला की तेच आहे, उन्हाळा लागला की तेच धंदा आहे. मोळामोळी जोडाजोडी. जवायचं पुरीचं काय काम असते, असं काय झालं की बसताना बसून दुसरं काय काम आहे सांगा आता. हे धंद्यात जवायले पुरीले गेलं की काय बापा असं तसं भांडणं मोडायचं काम जवायचे. आता तुले सांगतो मी, हे आखरी आहे, आखरी आहे. तुम्ही डबल जाणार नाही, ठेवणारही नाही पाय तटीचा. या मायनं या बारीनं जर ऐकलं मा म्हटलं तर ठीक, नाही तर पुढच्या बारीनं आपल्याला शब्दही म्हणजे सांगायचा नाही त्या विषयावर. मा मायला त्रास होऊन राहिला, मी ऐकणार नाही, येणार बी नाही तटीचा. हो या बारीन झाला बापा, चला मोडू तेवढं. आता तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे. माय म्हणजे माहिती आहे कशी आहे. पोरगा बरोबर बोलला की झालं सारखं करून देते, अशी माय आहे. पण आता कसा तिचा फोन आला, लढून राहील ते फोनवर, म्हणून लोक जाणार.
सांग बा आता तुला सारं माहीत असल्यावर काले जात तरी जाऊ दे ना त्याचं ते पायात बसती 2 दिवस भांडणं करून तिसऱ्या दिवशी एक होती आपण काले वाईट होतं फालतू. नाही ना हो, माई ते पाहिजे मस्त का जायला तो मारायला गेलता माय आईले मा भाऊ आणि ते भुबर बाई कोण द्यायले माई भाऊजाई तर कसं मला सटक काढायला जाणं जाय एकटा आता ते मोडलं जाय काहीतरी बजेट बसवणं जाय द्यायचा. चला तुम्ही चला. बरं चाल बापा चाल. हा चला. आपण दरवर्षी मोडा हे दरवर्षी तसंच आहे बापा. काय भांडणं मोडतच नाही द्यायचे. काय करावं काय माणसानं जवळ माणसानंच काय करा ना भावाची अशी सटक काढतो मी आता त्याची लाल दरदच करतो चांगली. बायकोची त्याची बी त्याच्या बायकोची त्याची बी साली मामा आईल तर रात देतात का पाहतो दादा द्यायची कशी आहे खट्या खडीच काढतो द्यायची हराम खोरायची.